आणि आता आपण न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेकडे वळणार आहोत। अर्थातच वीज बिलांसंदर्भातला सगळ्यांसाठी म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्या सर्वसामान्यांसाठी शॉकच आहे। दिवाळी आधी आपल्याला दिलासा मिळेल, वीज बिलामधून सूट मिळेल, सुटका होईल, आपली सवलत मिळेल, अशा सगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या असं सांगितलं गेलं होतं ऊर्जा मंत्र्यांकडून खुद्द। पण तेच काल फिरले आणि त्यांनी स्पष्ट केलं की वीज बिल जे आहे तितकंच राहील आणि ते भरावंच लागेल। बरोबर, दिवाळीमध्ये सरकार वीज बिलाच्या संदर्भात काही दिलासा देईल अशी आशा होती, कारण स्वतः ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा त्याचा आवर्जून उल्लेख केला होता। कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पाठवणार म्हटलं होतं, पण सरकारनं ऐन दिवाळीतच वीज ग्राहकांचं दिवाळ काढलंय। लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव विजेची बिलं भरावीच लागतील असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं। लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून ग्राहकांना सरसकट अंदाजे बिलं पाठवण्यात आली आहेत। त्यानंतर अनलॉकमध्ये ही वाढीव बिलं पाठवणं सुरूच राहिलं। लॉकडाऊनमध्ये अनेक जण त्यांच्या मूळ गावी परतले, त्यामुळे घरं बंद असताना सुद्धा वाढीव बिलं कशी आली असा सवाल जनतेकडून केला जातोय। राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने तुर्तास नागरिकांना वीज बिलातून दिलासा देणं शक्य नाही असं ऊर्जा मंत्र्यांनी काल स्पष्ट केलं। वीज बिल भरण्यासंदर्भात जनजागृती करता राज्यभरात आता मेळावे घेण्याच्या सूचना महावितरणकडून देण्यात आलेल्या आहेत। या निर्णयानंतर विरोधकांनी मात्र काहीशी आक्रमक भूमिका घेतली। सरकार जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली। राज्यात ठिकठिकाणी महावितरणच्या वतीने मेळावे घेऊ देणार नाही असा इशारा सुद्धा भाजपच्या वतीने देण्यात आलाय। लोकांनी जेवढी वीज वापरली त्याची बिलं त्यांनी भरावी असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले। त्यामुळे लॉकडाऊन काळातील वीज बिलाबाबत राज्य सरकारकडून कोणतीही सवलत मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं। लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अतिरिक्त बिलं आली होती, त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये मोठा रोष आहे। वीज वापरली तितकंच बिल आलं पाहिजे, कोणाचं वीज कनेक्शन कट होणार नाही, योग्य बिल नसेल तर त्याची तक्रार करावी, मीटर तपासलं जाईल आणि मग बिल पुन्हा आकारलं जाईल असं ऊर्जा मंत्र्यांनी म्हटलं। पण यात फारसं काही तथ्य नसल्याचं सर्वसामान्य जनतेचा अनुभव आहे। खरंय, कारण जरी ऊर्जा मंत्र्यांनी या सगळ्या प्रकारची आश्वासनं दिवाळी आधी किंवा वीज बिलांसंदर्भात जेव्हा ओरड झाली तेव्हा ही आश्वासनं ऊर्जा मंत्र्यांनी दिली असली तरी त्यामध्ये कुठेही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही, ऊर्जा मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली नाही। किंबहुना काल हे स्पष्टच करून टाकलं की जे बिल आलेलं आहे ते भरावंच लागेल। या पुढे जाऊन याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सुद्धा पाठवला गेला होता, मात्र केंद्र सरकारने मदत केली नाही, त्यामुळे वीज बिल सवलत तुर्तास मिळेल असं वाटत नाही असं राऊतांनी पुढे म्हटलेलं आहे। या संदर्भात एक परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलंय। त्यात असं म्हटलंय, वीज बिल वसुलीसाठीच्या मार्गदर्शक सूचना त्यात जारी करण्यात आलेल्या आहेत। वीज बिल कशी द्यावी याबद्दल जनजागृती करणार असल्याचं म्हटलंय। ग्राहकांसाठी प्रत्यक्षात जाऊन मीटर वाचन करणार असंही सांगण्यात आलंय। वीज बिल वसुलीसाठी ग्राहक मेळावे घेतले जातील, थकबाकी वसुलीसाठी सुद्धा जनजागृती केली जाईल असं या परिपत्रकात म्हटलंय। ग्राहकांना टप्प्याटप्प्यानं आपलं विजेचं बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असंही ऊर्जा मंत्र्यांचं म्हणणं आहे। 24 तास वीज पुरवठा केला लॉकडाऊन पिरियडमध्ये माझ्या कंपन्यांनी, आणि जे बिलं त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये योग्य आहेत ती बिलं भरली गेली पाहिजेत ना। ज्यांनी विजेचा वापर केला, ज्या मीटर रिडिंग प्रमाणे योग्य जर असेल त्या लोकांनी ती बिलं भरली पाहिजे। वीज बिल सवलतीचा विषय आता नाही। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। तुर्तास प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी मुंबईहून आपल्यासोबत जोडल्या गेले, तर भास्कर मेहरे आपल्यासोबत जोडले जातात यवतमाळहून। प्रणाली, काय लोकांच्या कालपासनच्या प्रतिक्रिया आहेत? तुझ्यासोबत कोण कोण आहेत? माझा वैयक्तिक सुद्धा अनुभव असाच आहे की घरात लोक नसताना अव्वाच्या सव्वा बिल येतं आणि अधिकाऱ्यांच्याकडे गेलं तर ते म्हणतात याच्याशी आमचा काही संबंध नाही, एवढं बिल तुम्हाला भरायलाच लागेल। अगदी खरं मिलिंद सर, आपण जर एकूण बघितलं तर गेल्या काही कालावधीमध्ये लोकांनी आपली वीज बिल भरलेली नाही आहेत, कारण त्यांना अपेक्षा होती की थोडीफार सवलत जी आहे ज्याबद्दल सातत्यानं स्वतः मंत्री बोलत होते किंवा इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी बोलत होते की सवलत देण्याचा विचार सुरू आहे, कॅबिनेट समोर तसा प्रस्ताव आहे, लवकरच त्याबद्दल निर्णय होईल, अशा अनेक बातम्या ज्या आहेत त्या प्रसारमाध्यम म्हणून आपण लोकांपर्यंत पोहोचवत होतो आणि त्या निमित्तानं त्या आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचत होत्या।
आणि म्हणून अनेकांनी अजूनही वीज बिलं भरलेली नाही आहे. माझ्याबरोबर दादरमध्ये राहणारे काही रहिवासी आहेत, त्याचबरोबर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आहे. सुरुवातीपासून मनसेनं हा विषय लावून धरलेला होता. तुमचे पदाधिकारी, तुमचे पक्षाचे लोक जे सातत्यानं ऊर्जा मंत्र्यांची असेल किंवा इतर लोकांची भेट घेत होते. वीज बिल कमी करण्याच्या संदर्भातली मागणी सगळ्यात आधी मनसेनं उपस्थित केलेली होती. त्याचा तुम्ही पाठपुरावा पण केला, पण आता अखेर आपल्या हाती काहीच लागत नाही. ऊर्जा मंत्री म्हणतायत की वीज बिल भरावीच लागतील. काय प्रतिक्रिया तुमची? नाही, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आता संजय राऊत साहेबांना कळलं असेल की राजसाहेब हे मुख्यमंत्र्यांना भेटतं, राज्यपालांना काय भेटले. कारण मुख्यमंत्र्यांना काही करायचंच नाही. या सरकारच्या नावातच यू असल्यामुळे तो यू टर्न त्यांनी घेतलेला आहे. तुम्ही इतके दिवस सांगत होतात की आम्ही मंत्रिमंडळात निर्णय घेऊ, लोकांना दिलासा देऊ. एक असंही सरकारकडनं स्टेटमेंट आलं होतं की दिवाळीमध्ये एक गोड बातमी समजेल. ह्याच्यातलं काहीच न करता काल शेवट त्यांनी जाहीर केलं की तुम्हाला लाईट बिल भरावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मार्चपासून उलट वीज बिलाचा जो दर आहे, म्हणजे युनिटचा जो दर आहे, तोही वाढवलेला आहे. अनेक लोकांना 6-6 महिने त्यांचे कामधंदे बंद असताना इलेक्ट्रिसिटीची बिलं आलेली आहेत. लोकांना वाढीव बिलं आलेली आहेत. त्याच्या संदर्भात राज्य सरकार काही करायला तयार नाही. या सगळ्या ज्या वीज कंपन्या आहेत यांच्यासमोर सरकारने अक्षरशः लोटांगण घातलेलं आहे. सरकार नतमस्तक झालेलं आहे आणि या वीज कंपन्यांचं आणि सरकारचं काही साठालोटं आहे का अशी शंका उत्पन्न होते. मला असं वाटतं आज या संपूर्ण काळामध्ये लोकांकडे कामधंदा नव्हता, पगार नाहीत, काही लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशा ह्याच्यात हे वाढीव वीज दराचं डोक्यावर बसलेलं आहे. या सगळ्यांमधनं सरकार कुठेतरी आम्हाला एक दिलासा देईल अशी लोकांना जी आशा होती ती आता सपशेल फेल ठरलेली आहे. याच्या पुढे जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल. जनतेच्या मनात एक अस्वस्थता आहे, क्षोभ आहे आणि याच्यात सगळ्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की. काही दादरकर आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्हाला किती वीज बिल आलंय, तुम्ही भरलंय का, आणि भरलं असेल तर किती मोठा शॉक होता तुमच्यासाठी? प्रचंड शॉक आहे हा. कारण न कळवता न सांगता प्रत्येक बिलामध्ये 2,000, 3,000, 5,000 अशी बिलं वाढवली गेलेली आहेत. मध्यमवर्गीयांचं एक वेळ काहीतरी आम्ही कॉम्प्रोमाइज करून कुठेतरी बिलं ऑफिसला जाऊ. सर्वसामान्यांनी काय करायचं? ज्यांच्याकडे अतिशय हलाखीची परिस्थिती आहे आणि या लॉकडाऊनमुळे आणि त्यांचे सगळे कामधंदे बुडालेले आहेत, फुटपाथवर व्यवसाय करणारा माणूससुद्धा कुठेतरी एका छोट्या खोलीत राहत असतो, त्याच्याकडे वीज असते. अशा माणसांनी काय करायचं? सरकारकडे उत्तरच नाही आहे आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याच्या ऐवजी आता देशपांडे साहेब ज्याप्रमाणे म्हणाले की काहीतरी गोड बातमी मिळाली म्हणजे फक्त घरचंच गोड खाऊन दिवाळी साजरी करायची का? काय याच्यावर उत्तरच नाही आहे. ते उत्तर त्यांनी शोधलंच पाहिजे लवकरात लवकर, नाहीतर आंदोलन. आणि काय करणार जनमाणूस, काय करणार? आणि तुमच्याकडे किती बिल आलंय आणि काय परिस्थिती आहे? आमच्याकडे बिल जास्त आलेलं, आम्ही भरलं ते बिल, पण आम्ही अपेक्षा करत होतो की त्यातलं काही रिफंड होईल किंवा पुढच्या बिलामध्ये तो ॲडजस्टमेंट होईल. पण आजच्या पेपरमध्ये वाचल्यानंतर आम्हाला कळतं की त्याच्यात काही आम्हाला दिलासा मिळणार नाही. चुकीचं आहे, कारण ॲटलिस्ट ह्या पिरियडमध्ये तरी त्यांनी बिल वाढवू नये, रेट वाढवू नये, हे आमची अपेक्षा आहे. म्हणतात ते मनसे, ते बरोबर आहेत, मनसेचा व्ह्यू बरोबर आहे या बाबतीत. शेवटी आंदोलनच करावं लागेल ह्यासाठी. तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे काय परिस्थिती होती? सामान्य माणसाने दाद मागायची कोणाकडे? सरकारकडे मागायची का विरोधी पक्षाकडे मागायची? म्हणजे कोणाकडे मागायची? त्यांच्याकडे आज पगार नाही लोकांना, त्यांचे खायचे वांदे आहेत. त्यांनी कोणाकडे मायबाप म्हणून बघायचं? कोणाकडे? सरकारकडे बघायचं का विरोधी पक्षाकडे बघायचं का प्रत्येकाने टीका करत त्यांच्याकडे बघायचं कोणाकडे लोकांनी? तुमच्या इकडे किती बिल आलं होतं आणि पूर्वी किती बिल येत होतं? पूर्वीपेक्षा आता जास्त झालेलं बिल आहे. आता माझा प्रेस आहे, 7 महिने बंद आहे, लोकांना पगार द्यायचे, आम्ही आमची पोटं भरायची, मुलांची शाळेची फी भरायची, करायचं काय माणसाने? तुमच्या बाकीच्यांच्या काय प्रतिक्रिया? किती बिल आलंय, कशा पद्धतीची परिस्थिती होती? सगळ्यांनाच बिलं जास्त आलेली आहेत आणि ती भरणं खरंच शक्य नाही आहे. कारण प्रत्येकाचे कामधंदे बुडालेले आहेत, सगळ्यांचे पैसे कोणाकडेच राहिलेले नाहीत. दिवाळी साजरी करायला पण ह्यावेळेला कोणी त्या मनाने कुठलीच दिवाळी साजरी केली गेलेली नाही. त्यामुळे हे नक्कीच कमी केलं पाहिजे. आणि लॉकडाऊनच्या वेळेला त्यांनी रेट वाढवले, हे तर सगळ्यात वाईट गोष्ट घडलेली. ऊर्जा मंत्री म्हणतात तुम्ही वीज वापरली, आता पैसे भरा. जी वीज वापरली पण नाही त्याचे सुद्धा पैसे कसे भरणार? त्याच्या बरोबर आहे, ते वीज न वापरता आपण पैसे भरणं खरंच चुकीचं. आणि हे वीज पण वापरली म्हणजे घरात रेसिडेन्शियलला जो रेट असतो तो पहिला जो होता त्यापेक्षा डबल केला गेला आहे आणि त्याच्यावर टॅक्सेस पण वाढवलेले आहेत. तर हे भरणं नक्कीच शक्य नाही सामान्य माणसाला. सगळ्याच बाजूनी सर्वसामान्य माणूस पिसला गेलेला आहे. त्यात आता विजेचं बिल सुद्धा वाढलंय. आपली काय प्रतिक्रिया आहे? ऊर्जा मंत्र्यांनी काल संकेत दिले की काहीही तुम्हाला सवलत मिळणार नाहीये.
ह्या लॉकडाऊनचा जर सोडून द्या, पण ह्या वीज महामंडळाचा हे पहिल्यापासूनच हा गोंधळ असायचा. कोणाची जास्त यायची, कोणाची मग ते ॲप्लिकेशन करून द्या. त्याच्यात हे आणखी यांचं काय विशेष काय हे नाही. ते म्हणतात की तुमचं जर बिल चुकीचं वाटत असेल तर येऊन तपासून जा. हे पहिल्यापासून आहे ते त्यांचं. तुम्ही ॲप्लिकेशन द्या आणि हे करून द्या, हे रिटर्न करणार असं हे झालं. तर का पहिलं ते मीटर घेताना चुकीचे घेतात किंवा ते ॲव्हरेज मारतात आणि तुम्हाला बिलं आणून देतात. सर्वसामान्यांना दिलासा देता देता आता युटर्न मारलेला आहे आणि आता सांगितलं की बिलं भरा. परंतु काही हजारांमध्ये लोकांना बिल आहे. ज्याला 1000 रुपये बिल येत होतं तर त्याला 5000 रुपये बिल येत आहे आणि गेल्या 3-4 महिन्यांमध्ये लोकांनी बिलच भरली नाही की सवलत मिळेल या अपेक्षेने. आता एकदम एवढे पैसे कसे भरणार आणि कुठून भरणार? मुळातच हे सरकार असंवेदनशील आहे. लोकांच्या म्हणजे तोंडाने म्हणताना म्हणायचं की हे आपलं सरकार आहे, हे तुमचं सरकार आहे आणि प्रत्यक्षात लोकांना लुबाडायचं काम करायचं. मला असं वाटतं ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर फक्त फेसबुकवर गोड बोलणं या व्यतिरिक्त कुठलाही दिलासा या सामान्य माणसाला या पूर्ण काळात मिळाला नाही. मग तो वीज बिलाचा असेल, उद्योगधंद्याचा असेल, आर्थिक पॅकेजचा असेल, शेतकऱ्यांना असेल. आज शेतकऱ्यांची पण तुम्ही मीटर कनेक्शन कापायला निघालेले आहेत. त्यांनी जगायचं कसं? आज शेतकऱ्यांना वाढीव बिलं म्हणजे नुसतं एखाद्या कंपनीचा नाही आहे. BST तशीच वागते, अदानी तसेच वागत आहेत, तुमचं वीज महामंडळ तसंच वागतं आहे, MECB तसंच वागतं आहे, सगळ्यांना तसंच वागतं. आणि सरकार करतं काय? सरकार म्हणून या कंपन्यांवर अंकुश असणं कोणाचं काम आहे? मग ऊर्जा मंत्री का झक मारायला गेले तर ना? पण ज्या पद्धतीने एकूण आत्ताची परिस्थिती आहे, मनसे आपला काय स्टँड दाखवणार आहे? कारण तुम्ही सुरुवातीपासून याच भूमिकेत होता की आम्ही शासनाकडे मागणी करतोय, शासनाची चर्चा चालू आहे, मंत्रिमंडळाचा निर्णय लवकर होईल अशी अपेक्षा तुम्हाला होती, पण आता क्लिअर झाले. तर तुमचा काय स्टँड आहे या संदर्भात? सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी रस्त्यावर होताना तुम्हाला दिसेल. नक्की आपण बघतो आहोत की या होत्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या प्रतिक्रिया. ज्यांना हे वाढीव बिल भरायचं नाहीये त्यांची अपेक्षा होती की त्यांना सवलत मिळेल, पण आता जेव्हा ऊर्जा मंत्र्यांनी सवलत मिळणार नाही असं जाहीर केलेलं आहे तेव्हा त्यांना धक्का बसलेला आहे आणि एक मोठा शॉक जो आहे तो त्यांना या निमित्तानं मिळालेला आहे असं आपल्याला दिसतंय. नक्की. प्रणाली, तू अशीच सोबत राहा. भास्कर मेहरे यवतमाळमधून आणि रायचंद शिंदे जुन्नरमधून आपल्या सोबत आहेत. भास्कर, सुरुवातीला तुझ्याकडे येते. सर्वसामान्य नागरिकांना आता जे 2.25 बिल आलेलं आहे ते भरावंच लागणार आहे. काहींना 200-400 रुपये बिल येत होतं ते 4-4, 3-3 हजार रुपये आलेलं आहे आणि ते आता ऊर्जा मंत्री म्हणतात भरावं लागेल. ही नागरिकाची म्हणजे सर्वसामान्याची परिस्थिती, पण शेती करतो जो किंवा शेतीसाठी जे वीज लागते त्याचं बिल सुद्धा 2.25 आलंय, तर ते शेतकऱ्याने कसं भरायचं असाही प्रश्न आहे. भास्कर, सुवर्ण राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे आता की शेतकऱ्यांना किंवा मग सामान्य नागरिकांना जे काही समजा बिल आलेलं आहे ते पूर्णपणे भरावं लागणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात संतापाच्या प्रतिक्रिया आपल्याला उमटताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 4,92,000 पेक्षा जास्त जे आहे ते वीज ग्राहक आहे आणि त्यातले शेतकऱ्यांचा जर प्रश्न जर निर्माण झाला तर 1,17,000च्या जवळपास शेतकऱ्यांना वीज कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वसामान्यांची जी परिस्थिती आहे ही अत्यंत खालावलेली आहे तेव्हापासून, कारण या ठिकाणी जे सगळे काही व्यवसाय होते ते पूर्णपणे थांबलेले आहे आणि अशातच शेतकरी जो आहे पूर्णपणे हवालदिल झालेला आहे, कारण त्याच्या हातचं जे कापूस आणि सोयाबीन हे जे पीक आहे हे सुद्धा निघून गेलेलं आहे. याच ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहे, त्यानंतर वीज ग्राहकांसाठी जे काही काम करतात ते सुद्धा आहे, आपण त्यांना विचारूया. भाऊ, मला एक सांगा की राज्य सरकारनं आता म्हटलेलं आहे की जे शेतकऱ्यांचं जे वीज बिल आहे ते पूर्णपणे त्यांना भरावं लागणार आहे, काय सांगाल एकंदरीत? नाही, काही राज्यामध्ये शेतकऱ्यांना वीज माफी आहे आणि या राज्यामध्ये पण सरकार येण्यापूर्वी जे इलेक्शनमध्ये मॅनिफेस्टो होता त्याच्यामध्ये वीज माफीचं म्हटलेलं होतं दोन्ही पक्षांनी, म्हणजे आणि तिन्ही पक्षांनी आघाडी सरकारने, परंतु शेतकऱ्यांना वीज माफी दिलेली नाही. शेतकऱ्यांना अल्प भाव दिला जातो, शेतमालाचे भाव बिलकुल ठरवताना फार कमी भाव ठरवले जाते, त्याच्यामुळे शेतकरी तोट्यात येतो. शेतकरी एकंदरीत वीज बिलामुळे कसा हैराण झालेला आहे? तर शेतकरी वीज बिलामुळे तर हैराण झाला आहे आणि शेतकऱ्याला वीजही मिळत नाही, रात्रीची दिली जाते आणि फार कमी मिळते आणि त्याला ओलीच जर करायचं असलं तर वीजच राहत नाही. मग त्यांनी जगायचं कसं आणि पीक जगवायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि वीज बिल जर थकीत राहिलं तर त्याला मागणी येते आणि ती तो भरू शकत नाही, उत्पादन खर्च जास्त. मला एक सांगा की सध्या लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात आहे, शेतकऱ्यांना रात्री सुद्धा ओलीत करावं लागत आहे, काय सांगाल एकंदरीत शेतकऱ्यांची परिस्थिती? एकंदरीत शेतकऱ्यांचा यावर्षी 2 वर्षापासून नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षीचं जे खरीप हंगामाचं जे माल शेतकऱ्यांच्या घरामध्ये राहिलेलं होतं
ते माल सुद्धा ते लॉकडाऊनमुळे मार्केटमध्ये विकू शकले नाही. फळभाज्या उत्पादक शेतकरी जे होते त्यांच्या फळभाज्या आपल्या आपल्या शेतामध्ये सडल्या. दूध उत्पादक शेतकरी होते ज्याचं दूध जे आहे तर दूध खराब झालं. आणि हा वर्ष अतिवृष्टी आणि बोगस बियाणामुळे यावर्षी शेतकऱ्यांची हवालदिल परिस्थिती झाली गुलाबी बोंडअळीमुळे. बरं, एकंदरीत शेतकऱ्यांची आता काय मागणी राहील बिलाच्या संदर्भात? अशा परिस्थितीमध्ये जर समजा शेतकऱ्यांचे बिल माफ तर केलेच पाहिजे, पण एखादा लाईनवर जर मी तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जे लाईनवर शेतकऱ्यांचं बिल कापायला जेव्हा शेतामध्ये जाईल तेव्हा त्याला तिथं कोंडून करा, त्याला दाबून धरा आणि त्याला तिथं जे गधेघाट आहे त्या गधेघाटमध्ये कोंडून ठेवा. सुवर्ण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. संतप्त अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांची दिसत आहे की जो कोणी बिलाच्या वसुलीसाठी येईल त्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात यावं. काही मला एक सांगा की तुम्ही वीज ग्राहक संघटनेच्या संदर्भात काम करताय, कशा एकंदरीत पद्धतीने लोकांना बिलं येत आहे आणि कोंडी कशी होत आहे? या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लोकांना एकंदरीत 3-3, 4-4 महिन्याची बिलं एकत्र आलेले आहेत आणि ते सुद्धा अतोनात आलेले आहेत. आणि हे अशा अतोनात आलेल्या बिलांच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी वीज बिलाची होळी केली आणि मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांना निवेदन दिलं. पण ऊर्जा मंत्र्यांनी त्याच्यावर आम्हाला मागच्या दिवाळीपूर्वी हे दिलं की घोषणा केली की आम्ही दिवाळीपर्यंत वीज बिल माफ करू बा म्हणून, पण त्यांनी अजूनपर्यंत केली नाही. आणि दिवाळीनंतर त्यांनी सांगितलं की वीज बिल आता माफ होणार नाही म्हणून. ते वीज बिल माफ झालं पाहिजे. ते याच्यासाठी झालं पाहिजे की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरेच लोक जे प्रायव्हेट कामं करतात ते आपापल्या घरीच होते आणि त्या लॉकडाऊन पिरियड संपल्यानंतर हे बिलं आले. तर हे बिलं त्यांनी भरावे कसे आहेत? कमीत कमी सरकारने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की जे लोक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ते गव्हर्नमेंट कन्झ्युमर जे आहेत त्यांच्याकडनं वाटल्यास तुम्ही पूर्ण बिल वसूल करा आणि जे लोक प्रायव्हेट कामं करतात या प्रायव्हेट लोकांना तुम्ही 3 महिन्याच्या वीज बिलामध्ये माफी ही दिलीच पाहिजे. जर ही माफी या ठिकाणी सुवर्ण आपण बघितलेलं आहे की खासगी नोकरी करणारे किंवा मग शेतकरी यांची जी परिस्थिती आहे अत्यंत दयनीय अशी परिस्थिती आहे आणि त्यांची जी अवस्था आहे ती त्यामुळं बिल जे आहे ते पूर्णपणे माफ करण्यात यावं किंवा काही अंशी तरी माफ करण्यात यावं अशा प्रकारची सुद्धा मागणी होताना दिसत आहे. भाऊ, मला एक सांगा की तुम्ही वीज ग्राहक आहे, कशा पद्धतीने तुम्हाला बिल येत आहे? भरमसाठ बिल येत आहे आणि चुकीचे बिल सुद्धा येत आहे आणि यांनी दुरुस्त करण्यासाठी सुद्धा वेळ दिल्याने लोकांनी गेले तर करून देत नाही. असे बिल कसे भरणार आम्ही? आणि बिल कापण्याचे आदेश दिले आहे, वीज कनेक्शन कापण्याचे आदेश दिले आहे. ते जर कापताना अनुचित घटनाही घडू शकते, याला जबाबदार कोण राहील? आपण या ठिकाणी एकंदरीत बघितलेलं आहे की शेतकरी आणि सामान्य नागरिक जे आहे संतप्त झालेले आहे आणि बिल राज्य सरकारनं माफ करावं अशा प्रकारची मागणी सुद्धा या ठिकाणी होताना दिसत आहे. मिलिंद सर, भास्कर, सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता संपूर्ण माफी तर अशक्यच आहे, पण तरी सरकारनं किमान काही गोष्टीतली सवलत द्यायला हवी होती. ज्यांना अतिरिक्त वीज आकारलं गेलेलं आहे त्यांना ते माफ करायला होतं किंवा त्याचा परतावा द्यायला हवा होता, पण सरकार तेही करताना दिसत नाहीये. थेट जाऊया जुन्नरला. रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत. नाही, आपण रायचंद शिंदेशी मिलिंद बोलूया, पण त्याआधी एक छोटा ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे. ही ब्रेक आम्ही घेतो आणि काही क्षणात पुन्हा भेटून रायचंदशी बोलणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.